आज आपण बाहेर गाड्यांवरती मिळते तशी चायनीज भेळ घरच्या घरी तयार करणार आहोत. बाहेर जर खायला गेलं ना, तर चायनीज आपण आवर्जून खातो आणि या चायनीजमध्ये नेहमी आपण मंचुरियन, नूडल्स खातो. पण अशी चायनीज भेळ कधी खात नाही. पण तुम्हाला माहिती आहे, ही जी चायनीज भेळ आहे ना, याची रेसिपी अगदी सोपी आहे. कोणीही करू शकतं आणि घरात सर्वांना आवडू शकतं. स्पेशली मुलांना तर, छोट्या मुलांना तर ही खूप आवडते. एकदा नक्की करून बघा. चला, तर आजची ही स्ट्रीट स्टाईल किंवा बाहेर गाड्यांवरती मिळते तशी मस्त चायनीज भेळ तयार करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची झटपट पटकन होणारी तरी ही चविष्ट रेसिपी सुरू करूया. आता बाहेर खायला जातो म्हटल्यानंतर ते किती हायजेनिक आहे आणि कसं बनवलं जातं हे तर आपल्याला काही माहिती नाही. पण जर घरच्या घरी असे पदार्थ केले तर मुलांना तर आवडतात आणि घरी आपण हायजिनिकली हे सगळे पदार्थ तयार करू शकतो. तर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी हे पदार्थ तयार करा. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालू, अर्धा चमचा आणि याला उकळी येऊ देऊ. हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये हे नूडल्स घालू आणि हे नूडल्स शिजेपर्यंत उकळून घेऊ. तर 5 ते 7 मिनिटं याला वेळ लागतो शिजण्यासाठी. तर 5 ते 7 मिनिटं हे असंच उकळून घेऊ. हे बघा, 5-6 मिनिटं झालेली आहे आणि आपल्या या नूडल्सला, पाण्याला पण छान उकळी आलेली आहे आणि नूडल्स पण छान शिजलेले आहे. आता कसं समजायचं की हे शिजले आहे की नाही? तर थोडंसं तोडून बघायचं. खूप शिजवायचे नाही, ओव्हर कुक करायचं नाहीये आपल्याला याला. तर थोडंसं कट करून बघायचं किंवा हाताने थोडंसं तोडून बघायचं. व्यवस्थित इझिली तुटत असेल ना, म्हणजे याचा अर्थ आपले हे जे नूडल्स आहेत ते चांगले शिजलेले आहे. तर हे बघा, मी या पद्धतीने तुम्हाला तोडून दाखवते. आता आपण ह्याला एका जाळीवर काढू, म्हणजे त्याचं पाणी सगळं काढून घेऊ. आपण या पाण्यामधून सगळे नूडल्स काढून घेतले. आता यावरती 2 टेबलस्पून तेल लावू, म्हणजे हे एकमेकांना चिटकणार नाही आणि याला थोडं थंड होऊ देऊ. हे बघा, आपले नूडल्स थंड झालेले आहे आणि यावरती मी 3 टेबलस्पून इतकं कॉर्नस्टार्च घालते. त्यामुळे काय होईल, हे एकमेकांना चिटकणार नाही आणि आता आपल्याला याला तळायचं आहे. तर तळण्यासाठी पण याचा उपयोग होतो आणि हे जे नूडल्स आहे ना, छान क्रंची होतात आणि क्रिस्पी होतात आणि बराच वेळपर्यंत हे असे छान क्रिस्पी, जशी शेव कशी असते त्या पद्धतीने तयार होतात. तर हे बघा, या पद्धतीने मी कॉर्नस्टार्च छान लावून घेतलं. आता आपण याला तळून घेऊ. तर कडकडीत गरम तेलामध्ये याला छान तळून घ्यायचं आहे आणि तळताना गॅस मिडियम ठेवायचा आहे. तर लो टू मीडियम गॅसवरती हे पूर्ण तळून घेऊ. तर हे नूडल्स हे बघा, या पद्धतीने मस्त तळून घ्यायचे आहे. जशी शेव कशी कडक होते ना थोड्या वेळाने, तसेच त्याच पद्धतीने आपली ही नूडल्स तयार होतात. तर हे बघा, आपले हे नूडल्स तुम्ही बघितलं, दुसऱ्या साइडनी पण आपण याला पलटवून घेऊ आणि याचा आकार व्यवस्थित असा शेवसारखा झालेला आहे. कारण ते क्रंची क्रिस्पी झालेले आहे. आता जोपर्यंत असे थोडेसे कडक होत नाही तोपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं याला छान तळून घ्यायचं किंवा असा थोडासा लाईट गोल्डन रंग येतपर्यंत याला तळून घेऊ. तर हे बघा, आपले हे नूडल्स मस्त तळून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी अजून थोडे नूडल्स तळून घेते. तर तळताना पण ना खूप नूडल्स एकदाच नाही टाकायचे. थोडेसे मोकळे-मोकळे, वेगळे-वेगळेच टाकायचे आहे. म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि तेलामध्ये तसंही तळल्यानंतर ते एकमेकांना चिटकणार नाहीच. पण तेलामध्ये खूप गर्दी झाली ना, की त्याला शिजायला पण वेळ लागतो आणि हे जे नूडल्स आहेत ते चांगले कडक होणार नाही. जिथे थोडेसे एकमेकांना जुळून असेल ना, तर तिथे थोडेसे ते सॉफ्ट राहू शकतात. म्हणूनच याला चांगलं मोकळं असं तळून घ्यायचं आहे. तर ही एक महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. हे बघा, आता आपले हे नूडल्स छान तळून झालेले आहे. आपण हे काढून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊ. आता भेळ करायची आहे म्हटल्यानंतर आणि चायनीज भेळ करायची आहे म्हटल्यानंतर कुठल्याही चायनीज पदार्थामध्ये कोबी, गाजर, शिमला मिरची या वस्तू असतात. हे पदार्थ टाकले जातात. तर हे पण मी असं बारीक-बारीक चिरून घेतलेले आहे. बारीक म्हणजे असे लांब चिरून घेतलेले आहे. बघितलत ना, असे लांब चिरून घ्यायचे आणि आता यामध्ये सगळे सॉस घालायचे आहेत. तर जे आपण चायनीज करण्यासाठी जे काही सॉस आपण वापरतो, तेच सगळे सॉस इथे घालू. तर इथे मी 1 चमचा टोमॅटो केचप घातलं, 1 चमचा शेजवान चटणी घालू, अर्धा चमचा सोया सॉस घालू, अर्धा चमचा मी इथे
रेड चिली सॉस घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करू. जर मोठे कोणी खाणार असाल तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल किंवा थोडंसं ब्लॅक पेपर पावडर किंवा काळी मिरी पूड असते ना, ती पण घातली तरीही चालेल. आता तुम्ही बघू शकता हे छान आपण मिक्स करून घेतलं आणि जी शेव आहे, म्हणजे शेव म्हणजे काय, तर आपण जे नूडल्स तळून घेतलेले होते ना, ते पण तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी तयार झालेले आहे, जशी शेव असते त्या पद्धतीचे. आता याला छान मिक्स करू. हे यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. तर बस झालं. आपली ही चायनीज भेळ तयार आहे. आहे ना, अगदी सोपी आहे आणि फक्त काही नाही, आपल्याला नूडल्स तळून घ्यायचे आहे, उकडून तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सगळ्या भाज्यांमध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी साधी, सोपी, पटकन होणारी रेसिपी आहे. कधीतरी काहीतरी वेगळं खायचं असेल आणि संध्याकाळी पण तुम्ही खाऊ शकता किंवा डिनरला तुम्ही याच्यासोबत अजून काही करू शकता. मस्त सूप वगैरे करायचं. आता पावसाळ्याचे दिवस आहे. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम चायनीज सूप करायचं आणि सोबत ही चायनीज भेळ करायची. आहाहा! मस्त कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि अशाच मस्त रेसिपीज जर बघायच्या असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे अशाच मस्त-मस्त रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करत असते. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल, तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पण तुम्हाला सांगते, मंडे टू फ्रायडे म्हणजे सोमवार ते शुक्रवार दररोज दुपारी 2 वाजता मी नवीन-नवीन मस्त-मस्त रेसिपीज तुमच्याशी शेअर करत असते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका पटकन होणाऱ्या मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.